Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट. तर पुढील 3 तास धोक्याचे. काम असेल तरच घराबाहेर पडा असं प्रशासनाचं आवाहन. 196 आपत्कालीन नंबर जारी. मुसळधार पावसाचा मुंबईच्या वेगावरती ब्रेक. मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका. कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक मंदावली. नेरूळमध्ये एलपी बिकानेर समोर शॉर्ट सर्किट. 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात. दोघींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्यातील शिलाईवड चौकामध्ये झाड कोसळलं. रस्ता ओलांडताना एक मुलगी थोडक्यात वाचली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल. चेंबूरमधल्या स्कूल बसवरती झाड पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती गठीत. 8 दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आयुक्तांचे निर्देश. महापालिकेतील जबाबदार अधिकाऱ्याचे देखील निलंबन. दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला. सचिन अहिर चळवळीतून आलेलं नेतृत्व. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव. अहिर यांनी यशाची हंडी फोडली. शिवसैनिक पदावर बसल्याचा आनंद शिंदेंकडून व्यक्त. मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परबांचे प्रयत्न. नीलम गोरेंचा अनिल परब यांना टोला. अहिर यांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर. परबांचाही गोरेंना प्रतिटोला. राज्यात खूप गलिच्छ राजकारण सुरू आहे. प्रश्न विकत घेणाऱ्याचा नाही, विकल्या जाणाऱ्यांचा. राजकीय फोडाफोडीवर राज ठाकरेंचा संताप. मोदींमुळे भाजप टिकू नये. सत्ता गेल्यानंतर भाजपला त्रास होईल. राज ठाकरे यांचा घणाघात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती. श्रीकांत शिंदे यांची डॉक्टरकी संशयास्पद होती. करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं. संजय राऊत यांचा निशाणा. राऊतांनी माझी पदवी तपासून घ्यावी, श्रीकांत शिंदेंचं उत्तर. कोल्हापूरमधल्या चंदगड तालुक्यातील 12,000 कुटुंबांना दिलासा. हेरे गावातील 11,394 हेक्टर सरंजाम जमिनी अखेर फ्री होल्ड. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधानसभेत हे निवेदन. नजराण्याची 54 लाखांची रक्कम सरकारकडून आता माफ. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.